नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या लेक्चरमध्ये आपण तुमच्या एक्झामसाठीचा महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे कॅलेंडर तर हा बघणार आहोत. तर ह्या टॉपिकवर तुम्हाला एक्झाममध्ये 7 टाईपचे क्वेश्चन्स हे बनू शकतात. तर हे 7ही टाईप विथ एक्झाम्पल्स अँड शॉर्ट ट्रिक्स आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, जर तुम्ही हे 7 टाईप व्यवस्थित बघितलात तर हा टॉपिक तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. आता लेक्चरला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की हा लेक्चर पूर्णपणे बिगिनर फ्रेंडली असणार आहे. म्हणजेच तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदाच एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल त्यालाही हा इझिली समजेल. तर आता हे महत्त्वाचे 7 टाईप हे बघण्याआधी मी तुम्हाला ह्या टॉपिकवरचा काही बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअर करणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं ह्या टॉपिकमध्ये काय असेल ते आहे ऑड डेज किंवा त्याला एक्स्ट्रा डेज असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, एक्स्ट्रा डेज म्हणजे नक्की काय? तर बघा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक वीक जो असतो किंवा एक आठवडा जो असतो तो 7 दिवसाने बनलेला असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. ह्यानंतर काय होते, तर 7व्या दिवसानंतर तो पुन्हा एकदा सेम वार हे रिपीट होत असतात आणि अशा प्रकारे कॅलेंडर हे पुढे चालत असते. क्लिअर आहे? तर हे एक्स्ट्रा दिवस म्हणजे ह्या आठवड्याच्या पुढचे जे अतिरिक्त दिवस आहेत ते एक्स्ट्रा दिवस. उदाहरणार्थ बघा, तर जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल की 10 दिवसामध्ये एक्स्ट्रा दिवस किंवा ऑड डेज किती आहेत, तर सिंपल आहे, एक आठवडा प्लस 3 दिवस म्हणजे एक आठवडा तुमचा निघून जातोय, पुन्हा सोमवारपासून ती स्टार्टिंग होते. म्हणजे किती झाले, तर 3 हे एक्स्ट्रा दिवस झाले. त्याचप्रमाणे 15 दिवसांमध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत हे काढायचं असेल तर कसं काढायचं आहे, तर तुमचे 15 दिवस म्हणजे 2 आठवडे झाले, म्हणजे 14 दिवस आणि 1 दिवस. हा 1 दिवस जो आहे तो तुमचा एक्स्ट्रा दिवस असेल. याचाच अर्थ असा, तुम्हाला कितीही दिवस देऊन द्यात, तुम्हाला त्या दिवसाला 7 ने डिवाइड करायचं आहे किंवा 7 ने त्याला भागायचं आहे. आणि जी बाकी राहील, बाकी बघा लक्षात ठेवा, बाकी राहील, जी पण बाकी राहील ती तुमची एक्स्ट्रा डेज असतील. ह्याचा अर्थ काय, तर तुमचे जे आठवडे असणार आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा डेज किती असणार आहेत, तर हे 0 असणार आहेत. पण आठवड्याच्या वरती जे अतिरिक्त दिवस असतील ते तुमचे एक्स्ट्रा डेज. क्लिअर आहे? तर मी पुन्हा एक उदाहरण घेतोय. तर बघा, एका वर्षामध्ये किती दिवस असतात, तर टोटल 365 दिवस असतात जर ते साधारण वर्ष असेल तर. तर आता ह्या साधारण वर्षामध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतील, तर हे कसं काढायचं आहे, तर तुम्हाला फक्त त्याला 7 ने डिवाइड करायचं आहे. तर बघा, इथे तुम्ही 7 ने डिवाइड केल्यावर काय येईल, 7 5 35 आणि 7 दुने 14. म्हणजे टोटल तुमचे वीक किती आले, तर हे 52 वीक आले. पण बाकी किती राहणार आहे ह्याच्यावर, तर ह्याच्यावर 1 बाकी राहणार आहे. ह्याचा अर्थ हा एक काय झाला, तर हा एक्स्ट्रा दिवस झाला. ठीक आहे, हे 52 वीक आले ते काय झाले, तर हे 0 एक्स्ट्रा दिवस, कारण हे रिपीट होत आहेत. क्लिअर आहे? तर हेच एक्स्ट्रा दिवस हे तुम्हाला काढायचे असतात आणि पर्टिक्युलर त्या दिवसानंतर येणारा जो वार आहे तो तुम्ही मग इझिली फाइंड आउट करू शकता. आता पुढची एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे डेज ऑफ द वीक किंवा आठवड्याचे दिवस. तर आठवड्याचे दिवस आहे संडे, मंडे, ट्यूसडे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांचा कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय आहे तो, 0 हा संडेसाठी असेल, नंतर मंडे 1 आणि अशा प्रकारे जो सॅटरडे असेल तो तुमचा 6 असेल. ह्याचाच अर्थ तुमचे जे एक्स्ट्रा दिवस असतील फायनल ते तुमचे 0 ते 6च्या मध्ये आले पाहिजेत. मग तुम्ही त्या दिवशी एक्झॅक्टली कुठला वार होता हे ह्यावरनं सांगू शकाल. आता हे 0 ते 6 मध्ये कसे काय येतील, तर तुम्हाला जे पण तुमचे एक्स्ट्रा दिवस असतील त्याला 7 ने भागत राहायचं आहे, जिथपर्यंत 0 ते 6 मधली शेवटची संख्या येत नाही तिथपर्यंत. ठीक आहे, मी पुढे एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित सांगतो. आता पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्रत्येक महिन्यातली एक्स्ट्रा दिवस किती असतात. तर सिंपल बघा, जानेवारी जो तुमचा मंथ आहे तो तुमचा 31 दिवसांचा आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस कसे काढायचे, तर पुन्हा 7 ने भागायचं, 7 चोक 28, 31 मधून 28 गेले किती, तर 3. ह्याचा अर्थ तुमचे बाकी काय राहिली, तर 3 आणि बाकी काय, तर हे तुमचे एक्स्ट्रा दिवस झाले. म्हणजेच काय, तर 31 दिवसाचा जर महिना असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतील, तर ते 3 असतील. त्याचप्रमाणे 30 दिवसाचा जर महिना असेल तर एक्स्ट्रा दिवस किती असतील, तर ते 2 असतील. बाकी तुमचे 2 उरणार आहे. फक्त तुमचा फेब्रुवारी महिना तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. जर ते ऑर्डिनरी वर्ष असेल, सामान्य वर्ष असेल, त्यामध्ये तुमचे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. ह्याचा अर्थ ह्याला 7 ने पूर्ण भाग लागेल आणि बाकी 0 उरेल. ह्याचा अर्थ 0 एक्स्ट्रा दिवस असतील ऑर्डिनरी वर्षामध्ये. पण लीप वर्षामध्ये जो की 29 दिवसांचा तुमचा महिना असेल त्यामध्ये तुमचे एक्स्ट्रा दिवस जे असतील ते किती असणार आहेत, तर 1 असणार आहे. कारण तुमची बाकी ह्याला 7 ने भागल्यावर किती राहणार आहे, तर 1 राहणार आहे. तर हेच तुम्हाला ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या महिन्यामध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत ते. आणि हे लक्षात ठेवण्याची एक सिंपल ट्रिक आहे ती म्हणजे एक महिना स्किप करून जर तुम्ही महिने बघाल तर तुम्हाला 31 हे महिने भेटतील, 31चे महिने भेटतील
आणि एक दिवस स्किप करून तुम्ही ते दुसरे महिने बघाल तर तुम्हाला 30चे महिने भेटतील. पण ह्यामध्ये सुद्धा एक ग्लिच आहे, तो म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे जे मंथ आहेत हे दोन्ही सुद्धा 31चे महिने आहेत, 31 दिवसांचे महिने आहेत. ह्याचाच अर्थ ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असणार आहेत तर 3 असणार आहेत. पण ह्याच्या पुढे जर तुम्ही जाल, ह्या 3च्या पुढे जर तुम्ही जाल, पुन्हा तुम्हाला 2-3, 2-3, 30-31, 30-31 आणि ह्या 3च्या तुम्ही मागे जाल तर पुन्हा तुम्हाला 3-2, 3-2. फक्त फेब्रुवारी महिना तुम्हाला इथे 28चा भेटेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचे एक्स्ट्रा दिवस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ही थोडीशी ट्रिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्या प्रत्येक महिन्याचे एक्स्ट्रा दिवस हे लक्षात ठेवू शकता. आता पुढची महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे लीप इयर कसं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की हे वर्ष हे लीप इयर आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की 4 वर्षानंतर लीप इयर हे येत असते. ह्याचाच अर्थ तुम्ही कुठल्याही वर्षाला जर 4ने भागाल तर तुमची बाकी ही काय उरली पाहिजे तर 0 उरली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला इथे 2020 हे साल दिलेलं आहे. आता हे लीप इयर आहे की कशावरनं फाइंड आउट करायचं तर ह्याला 4ने भागायचं आणि 4ने भागल्यानंतर तुमची जी बाकी राहील ती 0 राहिली पाहिजे. आता 4ने पूर्ण भाग लागते को बघा, 4×5 20, पुन्हा आले 2, 4 0 0 आणि पुन्हा आला 0, 4×5 20. ह्याचाच अर्थ पूर्ण भाग लागतोय आणि बाकी 0 येते, म्हणजे हे लीप वर्ष आहे. पण बघा इथे तुम्हाला पूर्ण भाग द्यायचा नाहीये. 2020 किंवा असे जे वर्ष आहेत लीप वर्ष ह्यांना पूर्ण भाग देऊन बघायचं नाहीये की बाकी 0 येते का नाही. तुम्हाला सगळ्यांना 4चा डिव्हिजिबिलिटी रूल किंवा विभाज्यता चाचणी ही माहिती असेल. तर काय आहे 4ची विभाज्यता चाचणी, तर कुठल्याही अंकाच्या शेवटचे जे 2 अंक आहेत त्याला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. ह्याचाच अर्थ तुम्हाला इथे काय करायचं आहे तर तुम्हाला जे पण वर्ष दिलेलं आहे 2024 उदाहरणार्थ, तर तुम्हाला फक्त ह्या 2 अंकांना भाग देऊन बघायचा आहे. जर ह्याला 4ने पूर्ण भाग लागत असेल तर ते लीप वर्ष असेल. क्लिअर आहे. तर इथे बघा 4×24 ह्याचा अर्थ पूर्ण भाग लागतो, बाकी 0 राहते, म्हणजे हे लीप वर्ष. आता लीप वर्षामध्ये दुसरा एक रूल आहे, तो म्हणजे जर ते वर्ष शतकीय वर्ष असेल किंवा सेंचुरी इयर असेल, म्हणजेच काय तर 1700, 1800, 1900, 2000 अशा प्रकारचं शतकीय वर्ष असेल तर तिथे तुम्हाला 4ने भाग देऊन नाही चालणार. तिथे तुम्हाला कशाने भाग लागला पाहिजे तर तिथे तुम्हाला 4 ऐवजी 400ने भाग द्यायचा आहे. 400ने जर भाग लागत असेल तरच ते लीप इयर असेल. उदाहरणार्थ बघा 2000 हे लीप वर्ष आहे का, हे कशावरनं फाइंड आउट करायचं तर त्याला 400ने भाग द्यायचा. इथे गेले 2 0 गेले, 2 0 गेले, 4×5 20 पूर्ण भाग लागतो, बाकी 0 येते. याचाच अर्थ 2000 हे जे साल आहे ते लीप इयर आहे. आता त्याच्या आधीचं बघूया, 1900 हे साल बघूया. तर 1900ला 4ने भाग लागतो का तर हो लागतो. कारण का तर शेवटचे जे 2 अंक आहेत 0 0, ठीक आहे, इथे 0 0 असले तरी सुद्धा त्याला 4ने भाग जातो, म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. पण ह्याच्यावरनं आपण सांगू शकणार नाही का हे सेंचुरी आपल्याला जे सेंचुरी इयर आहे ते लीप वर्ष आहे का नाही. तुम्हाला काय करायचं सेंचुरी इयरला तर 400नेच भाग द्यायचा आहे आणि 400ने भाग दिल्यानंतर तुम्हाला इथे 4×4 16 पूर्ण भाग लागणार नाही 19ला 4चा. याचाच अर्थ हे लीप वर्ष नाही, 1900 हे लीप वर्ष नाही. पुढे तुम्हाला सेंचुरी वर्ष जर आलं तर तुम्हाला हेच करायचं आहे, 400ने भाग द्यायचा आहे. क्लिअर आहे ही कन्सेप्ट. लीप इयर कसं काढायचं आहे. आता पुढची एक महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे तुमचे एक्स्ट्रा डेज तुम्हाला इयर मधले फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये किती एक्स्ट्रा दिवस येतात किंवा 100 वर्षामध्ये किती एक्स्ट्रा दिवस येतात किंवा 200 वर्षामध्ये किती येतात, 300 वर्षामध्ये किती येतात. तर एका वर्षाबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे 365 दिवसामध्ये किती येतात तर 1 एक्स्ट्रा दिवस येतो. म्हणजेच 52 वीक अधिक 1 दिवस. ठीक आहे, 52 वीकचे 0 एक्स्ट्रा दिवस आणि 1चा तुमचा हा 1 एक्स्ट्रा दिवस. पुढचं आहे लीप वर्ष. लीप वर्ष जर असेल तर 366 दिवसाचा वर्ष असते. म्हणजेच काय तर हे 52 वीक पूर्ण आणि 2 हे तुमचे एक्स्ट्रा दिवस. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये किती असणार आहेत लीप वर्षामध्ये तर 2 एक्स्ट्रा दिवस असणार आहेत. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कशामध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत ते. 100 वर्षामध्ये किती असतील तर 100 वर्षामध्ये 5 असतात. आता हे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगणार नाहीये कारण हे तुमच्यासाठी इतकं महत्वाचं नाहीये. फक्त तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की किती वर्षामध्ये किती असतात. 100 वर्षामध्ये 5 असतात. 200 वर्षामध्ये किती असतात तर 3 असतात. बघा 100 वर्षामध्ये जर 5 असतील तर 200 वर्षामध्ये किती तर अधिक अजून 5 म्हणजे टोटल 10. आणि 10ला तुम्हाला काय करायचं आहे जर अशी संख्या आली 7 पेक्षा मोठी तर त्याला 7ने भागायचं आहे. ठीक आहे, 7ने भागल्यावर बाकी किती उरणार तर 3 उरणार. म्हणून तुमचे 3 एक्स्ट्रा दिवस. पुढे 300 वर्षामध्ये किती तर 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे 100 वर्षातले 5, 100 वर्षातले 5 आणि 100 वर्षातले 5 म्हणजे 15. आणि ह्याला पुन्हा 7ने भागा, 7 दुने 14 आणि बाकी किती राहील तर 1.
ह्याचा अर्थ एक्स्ट्रा दिवस किती असेल तर एक एक्स्ट्रा दिवस. त्यानंतरचं आहे 400 मध्ये किती असतील ते 400 मध्ये पुन्हा 5 चोक 20 आणि पुन्हा 7ने त्याला भागल्यावर 6 तुमचे एक्स्ट्रा दिवस. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 400 ला 400 ने पूर्ण भाग लागतो. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये किती असतील तर 0 एक्स्ट्रा दिवस. क्लिअर आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेशन नाही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की एका वर्षामध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात, त्यामध्ये साधारण वर्षात किती असतात आणि लीपमध्ये किती असतात, त्यानंतर 100 वर्षामध्ये किती असतात, 200 वर्षामध्ये किती असतात, 300 वर्षामध्ये किती असतात आणि 400 वर्षामध्ये किती असतात. क्लिअर आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण वळूया टाइप्सकडे. आता बघा ह्यामध्ये जो पहिला टाइप आहे त्यामध्ये तुम्हाला एखादी डेट दिली जाते, ज्या डेटला नक्की कुठला वार होता किंवा कुठला दिवस होता हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असते. आता ही डेट जी असेल ही भूतकाळातली सुद्धा दिली जाऊ शकते किंवा भविष्यातली सुद्धा दिली जाऊ शकते. पण मोस्टली काय विचारलं जातं तर तुमच्या ज्या महत्त्वाच्या डेट्स आहेत, उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 रोजी कुठला वार होता, किंवा 26 जानेवारी 1950 रोजी कुठला वार होता, किंवा 2 ऑक्टोबर गांधीजींची जन्मतिथी. तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे दिवस आहेत त्या दिवशी कुठला वार होता हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असते. तर आता आपण हे कसं करायचं आहे तर त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. मी तुम्हाला पहिल्यांदा जी मेथड शिकवणार आहे ती साधारण पद्धत आहे आणि नंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. क्लिअर आहे. तर बघा ह्या साधारण पद्धतीप्रमाणे तुम्हाला सगळ्यात आधी काय काढायचं आहे तर हे टोटल जी वर्ष आहेत ह्याच्यामध्ये अधिक दिवस किती आहेत किंवा एक्स्ट्रा डेज किती आहेत. आता 2020 मध्ये एक्स्ट्रा डेज किती आहेत हे इतक्या वर्षांमध्ये हे कसे काढणार तर आपल्या सगळ्यांनाच मागे माहिती आहे की 400 वर्षामध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात तर ते असतात 0 एक्स्ट्रा दिवस. याचाच अर्थ 4×5 म्हणजे 2000 मध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतील तर 2000 मध्ये 0 एक्स्ट्रा दिवस असतील. आता ह्या 2020 मधनं जर 2000 गेले म्हणजे उरले किती वर्ष तर 20 वर्ष. आता हे 20 वर्षामध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत हे कसे काढणार. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं हे नक्की तुम्हाला 20 वर्षाचेच काढायचे आहेत का 19 वर्षाचे काढायचे आहेत तर सगळ्यांनी इथे लक्षात घ्या. तुम्हाला जी डेट दिलेली आहे ते 26 जानेवारी त्याच्या जवळची डेट कुठली आहे तर 1 जानेवारी म्हणजे वर्ष तुमचं स्टार्ट होत आहे. तर ही डेट तुम्हाला आधी काढायची आहे 1 जानेवारी टू 1 जानेवारी. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला 19 वर्षामधले एक्स्ट्रा दिवस काढायचे आहेत. नंतर आपण 1 जानेवारी ते 26 जानेवारीमध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत ते काढूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या 19 वर्षामध्ये किती तुम्हाला लीप इयर आहेत ते काढणं महत्त्वाचं आहे. आता लीप इयर कशी काढणार तर 19 ला 4 ने भाग द्या आणि भाग दिल्यावर जो तुमचा भागाकार असेल इथे बाकी नाही, इथे तुमचा जो भागाकार असेल म्हणजे 4 चोक 16 4×5 20 20चा लागतो का नाही तर 4 चोक 16 ह्याचा अर्थ 4 ही तुमची लीप वर्ष ह्याच्यामध्ये आहेत. आणि जर 4 लीप वर्ष असतील ह्याच्यामध्ये तर साधारण वर्ष किती असतील तर बघा 19 वजा 4 म्हणजे 15 ही साधारण वर्ष असतील. ठीक आहे. आणि आपण ऑलरेडी मागे बघितले आहेत की साधारण वर्षात एक लीप इयर एक एक्स्ट्रा दिवस असतो आणि लीप वर्षामध्ये 2 एक्स्ट्रा दिवस असतात. ह्याचा अर्थ इथे 8 एक्स्ट्रा दिवस लीप इयरचे झाले आणि ह्याचे किती झाले तर 15 एके 15 15 आणि 8 किती तर 23. म्हणजेच आपले टोटल एक्स्ट्रा दिवस किती झालेले आहेत तर 1 जानेवारी 2020 पर्यंत टोटल 23 झालेले आहेत. इथे तर 0 आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे तर 1 जानेवारी ते 26 जानेवारी ह्यामध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत हे कसं काढणार तर सिंपल आहे. हे टोटल किती दिवस झाले तर हे झाले तुमचे 26 दिवस. तर इथे तुम्ही 26 ला इथे ऍड सुद्धा करू शकतात किंवा सेपरेट 26 ला 7 ने भागू सुद्धा शकतात आणि तुमचे एक्स्ट्रा दिवस हे कमी करू शकतात. म्हणजे आता इथे एक्स्ट्रा दिवस किती झाले तर 7 ते 21 आणि उरली किती बाकी तुमची तर 5 एक्स्ट्रा दिवस. ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही तेच करू शकता. जे आपले 23 इथे आलेले होते त्याला सुद्धा 7 ने भागू शकतात आणि 7 त्रिक 21 आणि 2 हे तुमचे एक्स्ट्रा दिवस झाले. ठीक आहे. म्हणजे हे 5 आणि हे 2 हे टोटल किती झाले एक्स्ट्रा दिवस तर 7 एक्स्ट्रा दिवस. आता ह्या 7ला सुद्धा 7 ने पुन्हा भाग द्यायचा आहे आणि 7ला 7 ने भाग दिल्यावर तुमची बाकी किती येते तर 0 येते. ह्याचाच अर्थ तुमचे एक्स्ट्रा दिवस किती झाले तर 0 झाले. आणि 0 एक्स्ट्रा दिवसानुसार आपण ऑलरेडी बघितलेलं आहे जर 0 असेल तर कोड काय आहे तर तुमचा संडे हा कोड आहे. ह्याचाच अर्थ तुमचा वार कुठला असणार आहे त्या दिवशी तर संडे असणार आहे. क्लिअर आहे. कसं सोडवलेलं आहे ते. आता इथे तुमचे जे 26 आणि इथे जे 23 आलेले आहेत त्यांची सुद्धा तुम्ही ऍडिशन घेऊ शकता जी की होईल 49 आणि ह्याला सुद्धा तुम्ही 7 ने भाग देऊ शकतात. 7 ने ह्याला पूर्ण भाग जातो. याचा अर्थ बाकी तुमची 0 राहणार आहे. रिमाइंडर तुमचा 0 राहणार आहे. म्हणजे तुमचा वार कुठला असणार आहे तर संडे असणार आहे. तर अशी सुद्धा तुम्ही करू शकता.
पुन्हा मी एक एक्झाम्पल घेतोय. तर हे एक्झाम्पल थोडंसं डिफरंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की एप्रिल 2024 मध्ये रविवार कुठल्या तारखांना येईल. हे थोडं डिफरंट आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काढायचं काय आहे, तर एप्रिल 2024 मध्ये संडे हा कुठल्या कुठल्या तारखांना येतो. तर बघा सिंपल ह्यासाठी तुम्हाला काय काढायचं आहे पहिल्यांदा, तर 1 एप्रिल 2024 रोजी कुठला वार येतोय हे जर तुम्ही व्यवस्थित काढलात तर तुम्हाला समजेल की संडे कुठल्या कुठल्या तारखांना येतो. आणि हा कसा काढायचा आहे, तर सिंपल आहे, साधारण पद्धतीने शिकवतोय. सगळ्यात आधी हे जे वर्ष आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. आता आपण मागे बघितल्याप्रमाणे 2000 सालापर्यंत 0 ते 2000 सालापर्यंत एक्स्ट्रा दिवस किती असणार आहेत, तर ते असणार आहे 0. फक्त वरचे जे 24 वर्ष आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काढायचे आहेत एक्स्ट्रा दिवस. तर ह्या 24 वर्षामध्ये कसे काढणार, पण ते काढण्याआधी लक्षात घ्या नक्की 24 वर्षच घ्यायची आहेत का, तर नाही. एप्रिल 2024 आहे बरोबर आहे, म्हणजे आपल्याला आधी काय काढायचं आहे, तर 1 जानेवारी 2024 पर्यंतचे जे एक्स्ट्रा दिवस आहेत किंवा एक्स्ट्रा वर्ष आहेत ती नक्की काढायची आहेत. ह्याचाच अर्थ 1 जानेवारी 2001 पासून 1 जानेवारी 2024 पर्यंत टोटल किती वर्ष होणार आहेत, तर 2024 वजा 2021 म्हणजे किती, तर टोटल 23 वर्ष होणार आहेत, 24 नाही. क्लिअर आहे. तर ह्या 23 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतील, तर हे कसं काढायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला काढायचं आहे की त्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत आणि साधारण वर्ष किती आहेत. लीप वर्ष किती असणार आहे, तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय 23 ला कशाने भाग द्या, तर 4 ने भाग द्या. आणि 4 ने भाग दिल्यानंतर जो भाजक असेल किती असेल, 4 5 20, 4च्या पुढे भाग लागतो का 4 24 चा, आता नाही. म्हणजे 5 ह्याच्यामध्ये लीप वर्ष असतील, किती 5. आणि उरलेले जे 18 वर्ष असतील ती तुमची कशी वर्ष असणार आहेत, तर ती साधारण वर्ष असणार आहेत. ठीक आहे. आता ह्या 5 लीप वर्ष म्हणजे किती, एका लीप वर्षामध्ये 2 एक्स्ट्रा दिवस असतात. ह्याचा अर्थ 10 टोटल एक्स्ट्रा दिवस झाले. आणि 18 ह्या साधारण वर्षामध्ये एक प्रमाणे किती झाले, तर 18 एक्स्ट्रा दिवस. ह्याचा अर्थ टोटल किती झाले तुमचे एक्स्ट्रा दिवस, तर 28 हे एक्स्ट्रा दिवस झाले. आता हे तुम्ही असं सुद्धा काढू शकतात की तुमचे 23 वर्षामध्ये तुम्हाला काढायचे असतील एक्स्ट्रा दिवस, तर सिंपल असं घ्या, 23 ही साधारण वर्ष आणि तुमचे लीप वर्ष किती आले, तर 5. 23 + 5 किती, तर 28. तर असं सुद्धा तुम्ही हे काढू शकता. हे काढण्याची गरज नाही की ह्याला 2 ने गुणा आणि इथे 1 ने गुणा आणि मग काढा. क्लिअर आहे. आता भेटले तुम्हाला 28 हे तुमचे एक्स्ट्रा दिवस आहेत. हे कुठल्या तारखेपर्यंत झाले, तर 1 जानेवारी 2024 पर्यंत झाले. आता 1 जानेवारी 2024 ते 1 एप्रिल 2024 ह्याच्यामध्ये किती एक्स्ट्रा दिवस आहेत, तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले मंथ येणार आहेत, तर पहिला येणार आहे जानेवारी मंथ, त्यानंतर कुठला येणार आहे, तर फेब्रुवारी येणार आहे, त्यानंतर कुठला येणार आहे, तर मार्च येणार आहे. आणि एप्रिल येईल का, तर नाही येणार, कारण एप्रिलचा फक्त एकच दिवसाचा काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला फक्त इथे काय ऍड करायला लागेल, तर हा 1 एप्रिलचा काढायचा आहे म्हणून हा एक दिवस फक्त ऍड करावा लागेल. ठीक आहे. आता जानेवारीमध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतात, तर 31चा महिना असतो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय 3 हे एक्स्ट्रा दिवस असतात. फेब्रुवारीमध्ये किती, तर सगळ्यात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ते लीप वर्ष आहे का नाही. 2024 हे लीप वर्ष असणार आहे का, तर 2024 हे लीप वर्ष असणार आहे, कारण शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो, 4 + 24 बाकी राहते 0, म्हणजे हे लीप वर्ष असणार आहे. ह्याचा अर्थ ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असणार आहेत, तर 1 एक्स्ट्रा दिवस असणार आहे. मार्चमध्ये किती असणार आहे, तर 31चा महिना म्हणजे 3 असणार आहेत आणि हा 1. ठीक आहे, 1 एप्रिलचा 1. तर ह्यांची टोटल किती झालेली आहे, तर 3 + 3 6 7 आणि 8. तर हे 8 एक्स्ट्रा दिवस आले, हे मंथचे आले. आणि 28 आपण ऑलरेडी काढलेले आहेत, तर 28 + 8 किती झाले, तर 36 झाले. आता 36 पर्यंतच राहायचं आहे का तुम्हाला, नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एक्स्ट्रा दिवस तुम्हाला 0 ते 6च्या रेंजमध्येच आणायचे आहेत. कशा आणणार, तर 7 ने डिवाइड करा. ठीक आहे. तर 7 ने डिवाइड केल्यानंतर 7 × 5 = 35. ठीक आहे. काय बाकी उरते, तर 1 हा तुमची बाकी उरते किंवा रिमाइंडर राहतो. म्हणजेच काय, तर तुमचा जो वार येईल तो 1 डिनोट करत असेल, 1 हा कोड डिनोट करत असेल. आणि मी मागे सांगितलेल्या टेबल प्रमाणे काय असणार आहे 1 साठी, तर तो मंडे असणार आहे. क्लिअर आहे. तर इथपर्यंत समजलं सगळ्यांना कसं करायचं आहे. पण आता मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, ज्याने तुम्हाला इतकं कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही, खूप इझिली आन्सर येईल. तर त्या शॉर्ट ट्रिकमध्ये तुम्हाला फक्त कोड लक्षात ठेवायचे आहेत. आणि ते काय कोड आहेत ते तुम्हाला सांगतो. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मंथ कोड. ठीक आहे, हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बाकीचे जे आहेत डे कोड ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत की डे साठी काय काय कोड आहेत ते. सेंचुरी कोड जो आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त हे इतक्या वर्षासाठीचे किंवा इतक्या सेंचुरीसाठीचे लक्षात ठेवायचे आहेत. ते कसे ठेवायचे, तर सिंपल आहे, 16 17 18 19 20 21 22 23. ठीक आहे. तर ह्या 2 सेंचुरीसाठी
तुम्हाला 0 असणार आहे, नंतर पुन्हा 2 ने इन्क्रीमेंट होते, 2, 2 नंतर 4 आणि 4 नंतर 6. तर ह्याच्यावरनं तुम्ही ते सांगू शकता की कुठल्या सेंचुरीसाठी कुठला कोड तुम्हाला किंवा कुठले एक्स्ट्रा दिवस हे तुम्हाला वापरायचे आहेत ते. ठीक आहे, तर हे सोपं आहे. फक्त तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते मंथ कोड, आणि मंथ कोड सुद्धा खूप इझी वेने मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, मंथ कोडमध्ये काय करायचं, तर जुलै आणि ऑगस्ट हे तुम्हाला पार्ट करायचे आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला 4 कोड लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर हे 4 नंबर लक्षात ठेवायचे आहेत, तरच तुम्हाला ते कोड हे लक्षात राहतील. बघा, नॉर्मल वर्ष आणि लीप वर्षासाठी जे फेब्रुवारी नंतरचे जे कोड्स आहेत ते जवळपास सेम आहेत. बघा, 3614625035. ठीक आहे, तर हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 3614 पुन्हा 62 आणि 5035. तर असे ब्रेक करून जर तुम्ही लक्षात ठेवाल तर लक्षात ठेवायला इझी जाईल. क्लिअर आहे. तर लीप आणि नॉर्मल वर्षासाठी सेम कोड असणार आहेत. कधी, तर फेब्रुवारीच्या पुढचे. फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी मंथसाठी नॉर्मल वर्षासाठी 0 जानेवारीसाठी असेल आणि 3 फेब्रुवारीसाठी असेल, आणि लीप वर्षासाठी 6 असेल आणि 2 असेल. ठीक आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी मंथसाठी. तर हे 4 कोड व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकीचे हे राहतीलच नंबर तुमच्या लक्षात, जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर. त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल करणं हे खूप इझी जाईल. पुन्हा आपण मागची जी एक्झाम्पल आहेत ती ह्या पद्धतीने करून बघूया. तर सगळ्यात पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे कुठला होता, तर 26 जानेवारी 2020 मध्ये कुठला वार होता. तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी घ्यायचं आहे डेट. डेट काय तुम्हाला दिलेली आहे, तर ती आहे 26. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर ऍडिशन करायची आहे. डेटमध्ये अजून काय ऍड करणार, तर मंथचा कोड ऍड करायचा आहे. आता मंथ कुठला दिलेला आहे इथे, तर जानेवारी दिलेला आहे. पण आता सगळ्यात पुढे लक्षात द्या, मंथ कोड देताना तुम्हाला हे वर्ष लीप वर्ष आहे का नाही ते फाइंड आउट करायचं आहे. तर 2020 हे लीप वर्ष आहे, कारण ह्याला 4 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजेच तुमचा इथे कोड कुठला येणार आहे, मंथ कोड, तर तो येणार आहे लीप वर्षाचा, जानेवारी महिन्याचा. कुठला, तर 6. तर इथे तुम्ही 6 त्याच्यामध्ये ऍड करा. त्यानंतर तुम्हाला इथे ऍड करायचं आहे तर शेवटचे 2 डिजिट, वर्षाचे शेवटचे 2 डिजिट जे की असणार आहेत 2020 मध्ये शेवटचे 2 डिजिट तर 20 असणार आहेत, हे सुद्धा ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ऍड करायचं आहे त्यामध्ये लीप वर्ष किती आहेत. लीप वर्ष कशी फाइंड आउट करणार, तर सिंपल आहे. तुम्हाला जे शेवटचे 20 आहेत त्याला 4 ने भाग द्यायचा आहे. 4 पंचन 20 म्हणजे 5 हे तुमचे लीप इयर आले. ठीक आहे, तर हे 5 सुद्धा ऍड करा. अधिक तुम्हाला शेवटला काय ऍड करायचं आहे, तर सेंचुरी कोड ऍड करायचा आहे. सेंचुरी कोड बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत की 1900 साठी काय असतो, 2000 साठी काय असतो. तर आपल्या इथे इयर किती आहे, तर इथे इयर दिलेला आहे 2024. म्हणजे कुठली सेंचुरी येणार, तर 2000च्या पुढची ना, 2000च्या पुढे असतात 2024 म्हणजे काय, तर 6 हा तुमचा कोड असणार आहे. तर हा 6 याच्यामध्ये ऍड करा आणि त्यांची सगळ्यांची ऍडिशन घ्या. जर ही तुम्ही ऍडिशन घ्याल तर तुम्हाला भेटेल 63. आणि ह्या 63ला पुन्हा तुम्हाला कशाने डिवाइड करायचं आहे, तर 7 ने करायचं आहे. जिथपर्यंत तुमची व्हॅल्यू जी आहे ती 0 ते 6च्या मध्ये येत नाही तिथपर्यंत. ठीक आहे, 7 9 63 पूर्ण भाग लागतो आणि बाकी राहते 0. याचा अर्थ 0 साठी कुठला दिवस रिप्रेझेंट करतोय, तर संडे करतोय. बघा, उत्तर तुमचं सेम आलेलं आहे आणि खूप इझी पद्धतीने आलेला आहे, फक्त तुम्हाला जर कोड माहिती असतील तर. आता पुढचं गणित सुद्धा मी इथे घेतोय. आता इथे बघा, तुम्हाला इथे कुठल्या दिवशीचं काढायचं आहे, तर 1 एप्रिल 2024चं काढायचे आहे. तर सिंपल आहे, पहिली डेट आहे म्हणजे काय, तर पहिला असणार आहे 01 अधिक करा. त्यानंतर तुमचा आहे मंथ कोड. मंथ कोड काय असणार आहे एप्रिलसाठीचा, तर तो असणार आहे 6. कुठलं पण वर्ष असू द्या, तुम्हाला 6च घ्यायचं आहे. तर त्याची ऍडिशन घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय ऍड करायचं आहे, तर जे तुम्हाला इयर दिलेले आहे त्याचे शेवटचे 2 डिजिट इथे किती आहेत, तर इथे आहेत 24. आता त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, तर ते आहे लीप वर्ष किती आहेत ते. हे कसं काढायचं, तर सिंपल आहे. 24ला तुम्हाला 4 ने भागायचं आहे आणि तुमचा जो भागाकार आहे तो तुम्हाला इथे ठेवायचा आहे. तेवढी लीप वर्ष तुमची आहेत. इथे 4 ने कितीचा भाग लागेल, तर 4 × 24 म्हणजे तुमचा जो भागाकार असेल 6 तेवढी तुमची लीप इयर आहेत. ठीक आहे, अधिक काय, तर सेंचुरी कोड. आणि सेंचुरी कोड आपण ऑलरेडी मागच्या गणितात बघितलेलं आहे. 2000 साठीचा सेंचुरी कोड आहे 6. तर ह्यांची टोटल तुम्ही जर ऍडिशन घ्याल तर ती तुम्हाला भेटेल 43. आता मी तुम्हाला सांगितलं हे जेवढे एक्स्ट्रा दिवस आहेत ह्याला 7 ने तुम्हाला पुन्हा भागायचं आहे. 0 ते 6च्या रेंजमध्ये आणायचं आहे. तर ह्याला 7 ने भागल्यावर तुम्हाला काय भेटेल, तर 7 सक्कम 42 म्हणजे 43 वजा 42. 1 ही तुमची बाकी राहील म्हणजे 1 हा तुमचा एक्स्ट्रा दिवस असेल. आणि 1 कशाला रिप्रेझेंट करतोय, तर 0 हा संडेला करतोय आणि 1 कशाला करतोय, तर तो मंडेला करतोय. म्हणजे 1 जानेवारी रोजी कुठला वार असेल, 1 एप्रिल रोजी कुठला वार असेल, 1 एप्रिल 2024 रोजी तो मंडे असेल. आपण इथे सुद्धा तोच काढला होता, एकच काढला होता, तो सुद्धा मंडेच असेल.
पण ह्या एक्झाम्पलमध्ये आपण ते बघितलं नव्हतं की रविवार कुठल्या तारखांना येईल. तर जर 1 एप्रिल 2024 रोजी मंडे असेल तर पुढचा जो संडे येईल, जो की तुमचा पहिला संडे असेल, तो कधी असेल? तर तो असेल 7 तारखेला. ठीक आहे, 7 एप्रिल रोजी तुमचा पहिला संडे असेल. ठीक आहे, आणि मग पुढचे जे संडे असतील ते किती दिवसांनी रिपीट होतील? तर पुन्हा 7-7 दिवसांनी रिपीट होतील. ठीक आहे, म्हणजे 14 तारखेला तुमचा दुसरा संडे, 21 तारखेला तुमचा तिसरा संडे. ठीक आहे, ह्याच्या पुढे जाईल का? तर हो जाईल. ह्याच्यामध्ये 7-8 केल्यावर किती होईल? तर 28 होईल. ह्याचा अर्थ 4 संडे त्या महिन्यामध्ये असतील आणि ते त्या डेटला असतील. क्लिअर आहे? आता आपण ही जी एक्झाम्पल आहेत ही डायरेक्ट कोडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. मी साधारण पद्धत पुन्हा सांगणार नाही. तर ह्यामध्ये डेट किती घ्यायची आहे? तर 15 घ्यायची आहे. अधिक काय करायचं आहे? मंथचा कोड, ऑगस्ट मंथचा कोड काय आहे? तर 02. ह्याच्यानंतर तुम्हाला दिलेल्या इयरचे शेवटचे 2 डिजिट घ्यायचे आहेत, ते किती आहेत? 47. अधिक तुम्हाला काय करायचं आहे? तर त्यामधले लीप इयर फाइंड आउट करायचे. लीप इयर कशी फाइंड आउट करणार? तर 47/4. तर 4 ने 47ला भागल्यावर काय भेटेल? तर 4 एके 4 आणि पुन्हा 4 एके 4 म्हणजे 11 हा तुमचा भागाकार असेल. पॉईंट पुढचं काय ते लक्ष आपल्याला इतकं महत्त्वाचं नाहीये. फक्त 11 हे तुमचे एक्स्ट्रा लीप इयर असणार आहेत. आणि शेवटचा आहे तुमचा सेंचुरी कोड. आता इथे सेंचुरी कुठली आहे बघा? 1947 आहे, म्हणजे 1900वी सेंचुरी आहे. आणि 1900व्या सेंचुरीसाठी काय आहे कोड? तर 0 आहे. म्हणजे आपल्याला अधिक काय करावं लागेल? तर 0 करावे लागेल. आता ह्यांची टोटल तुम्ही ऍडिशन घ्याल, जी येईल 75. आणि मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्याला कशाने भाग द्यायचा आहे? तर 7 ने द्यायचा आहे. कितपर्यंत? 0 ते 6 पर्यंत ही तुमची शेवटची व्हॅल्यू येत नाही तिथपर्यंत. तर ह्याला 7 ने भागल्यावर काय येईल बाकी तुमची? तर 7-10 70. याच्या पुढे भाग लागणार का 7चा? तर नाही. म्हणजे 5 ही तुमची बाकी राहील किंवा रिमाइंडर राहील. आणि 5 साठी तुमचा कुठला वार डिनोट असतो? तर 0 साठी जर संडे असेल तर 5 साठी असेल फ्रायडे. क्लिअर आहे? ह्याचा अर्थ ह्या दिवशी फ्रायडे असेल. आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि जे पण उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. मी प्रत्येकाचं आन्सर हे चेक करेल आणि जर ते राईट असेल तर मी प्रत्येक कमेंटला लाईक करणार आहे. क्लिअर आहे? तर हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी स्टडी मटेरियल हवं असेल, ज्यामध्ये मी प्रिपेअर केलेले 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत, ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये आहेत, तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्याचप्रमाणे मराठी सेक्शनच्या नोट्स, ज्यामध्ये सर्व मराठी सेक्शन कव्हर आहे, तर ह्या तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटतील. त्याचप्रमाणे इंग्लिश सेक्शन नोट्स, अर्थमॅटिक किंवा मॅथ्सच्या नोट्स, जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंगच्या नोट्स आणि कॉम्प्युटर सेक्शनच्या नोट्स. तर ह्या सर्व नोट्स इंडिव्हिज्युअली तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटतील. पण तुम्हाला ह्या सर्व नोट्स एकत्रित हव्या असतील तर त्या महाकॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपीजमध्येच भेटतील. आता ह्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या एक्झाम होईपर्यंतच्या शेवटच्या महिन्यापर्यंतच्या भेटतील. म्हणजेच तुमची एक्झाम जर मार्च मंथमध्ये असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मंथपर्यंत नोट्स ह्या टोटल भेटतील. मग एक्झाम कितीही पुढे जाऊ दे. पुढे ह्या ज्या माझ्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत ह्या तुम्ही पुढे जर कुठल्या एक्झाम देणार असतील तर त्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील. आता पुढे तुम्ही ह्यापैकी कुठलीही एक नोट जरी बाय केलीत किंवा तुम्ही महाकॉम्बो ऑफरमध्ये सर्व नोट्स बाय केलेत, तरी तुम्हाला ह्या एक किंवा सर्व नोट्स सोबत मी इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिटचे जे टायपिंगचे पॅसेजेस आहेत ते प्रॅक्टिससाठी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. त्याचप्रमाणे बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क पोस्टसाठीचे व पिऊन पोस्टसाठीचे जे मागील भरतीचे पेपर्स आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. क्लिअर आहे? आता ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत? तर सगळ्यात आधी हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला मला पेमेंट करायचा आहे आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला तुम्हाला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी व्हेरीफाय करून तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स ह्या व्हॉट्सअप करेल. क्लिअर आहे? पुढे नोट संबंधित तुम्हाला काही डाऊट असेल तर मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही विचारू शकता. तर चला पुढे. आता बघूया पुढचा टाईप, ज्यामध्ये तुमची दिलेली डेट जी असेल ती सेम असेल, फक्त तुमचं जे इयर असेल ते वेगवेगळं असेल आणि तुम्हाला जेवढे इयर ह्याच्यामध्ये असतील त्या इयर मधला एक्स्ट्रा दिवस किती आहेत किंवा त्या दिवशी कुठला वार येईल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असते. आता इथे त्यांनी दिलेलं आहे 24 मार्च 2017ला शुक्रवार होता, तर 24 मार्च 2018ला कुठला वार असेल. आता अशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जे मी मागे कोड सांगितले त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला फक्त आता इथे हे लक्षात असलं पाहिजे की ऑर्डिनरी आणि लीप वर्षामध्ये किती तुम्हाला एक्स्ट्रा दिवस असतात. तर आता तुम्ही 24 मार्च 2017 ते 24 मार्च 2018 ह्या एका वर्षामध्ये जर एक्स्ट्रा दिवस तुम्हाला काढायचे असतील तर ते किती असणार आहेत? सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ते साधारण वर्ष आहे का लीप वर्ष आहे. तर बघा हे लीप वर्ष आहे का?
तर नाही. 2017 पण लीप वर्ष नाही आणि 2018 पण नाही. म्हणजेच हे साधारण वर्ष आहे आणि साधारण वर्षामध्ये फक्त एक हा एक्स्ट्रा दिवस असतो. आता एक एक्स्ट्रा दिवस तुम्हाला भेटला म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 0 ते 6च्या रेंजमध्ये भेटली. पण इथे तुम्हाला तसं करायचं नाही. तुम्हाला डे कोड पण बघायचा नाही. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 24 मार्च 2017ला शुक्रवार दिला होता, बरोबर आहे. तर तुम्हाला ह्या शुक्रवारच्या पुढे फक्त एक दिवस जायचं आहे. तर तुम्ही पुढे जर जाल तर तुम्हाला भेटेल शनिवार. याचा अर्थ 24 मार्च 2018 रोजी कुठला वार होता, तर शनिवार होता. क्लिअर आहे. तर इतकं सोपं हे आहे. आता इथे पण बघा 15 जानेवारी 2016ला शुक्रवार होता, तर 15 जानेवारी 2017ला कुठला वार असेल. तर इथे सुद्धा एका वर्षाची तफावत आहे, पण ते एक वर्ष लीप आहे का नाही हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर हे वर्ष लीप असणार आहे का, तर हो, हे वर्ष लीप असणार आहे, कारण 2016 हे लीप वर्ष आहे. 16ला 4ने पूर्ण भाग लागतो, 4 चौक 16 आणि तुमचा मंथ सुद्धा जानेवारीपासून स्टार्ट होतो. ह्याचा अर्थ फेब्रुवारीचा जो एक दिवस एक्स्ट्रा येणार आहे तो ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे. जर हे वर्ष 1 मार्च रोजी सुरुवात होत असेल आणि पुढे 1 मार्च 2017 तुम्हाला विचारलं असतं, तर तुम्हाला तो एक्स्ट्रा दिवस घ्यायचा नाही, कारण मग फेब्रुवारी एक्सक्लूड होतोय, बरोबर आहे. पण इथे फेब्रुवारी हा इन्क्लूड होत आहे. ह्याचाच अर्थ काय, तर तो तुम्हाला एक्स्ट्रा दिवस काउंट करायचा आहे. म्हणजे हे लीप वर्ष आहे. ह्याचा अर्थ किती, तर 2 तुमचे एक्स्ट्रा दिवस. ठीक आहे. आता तुम्हाला 2 कुणाच्या पुढे जायचं आहे, तर शुक्रवारच्या पुढे जायचं आहे. शुक्रवारच्या पुढे 2 दिवस गेला तर तुम्हाला भेटेल संडे. क्लिअर आहे. तर उत्तर तुमचं काय असेल, तर संडे असेल 15 जानेवारी 2017 रोजी. पुढे अजून एक एक्झाम्पल बघूया. 15 जून 2016ला बुधवार होता, तर 15 जून 2018ला कुठला वार असेल. तर आता इथे टोटल किती वर्ष झालेली आहेत, तर बघा 2 वर्ष आहेत, 2016 ते 2018. पण ह्यामध्ये लीप वर्ष आहे का, तर बघा इथे जर 2016 हे लीप वर्ष आपल्याला दिसतंय. ठीक आहे. ह्याला 4ने भाग जातोय. पण जे लीप वर्ष आहे त्याची स्टार्टिंग डेट कुठली आहे, तर 15 जून आहे. म्हणजे फेब्रुवारी ह्याच्यामध्ये येणारच नाही. पुढचं जे वर्ष आहे 2017 ते सुद्धा साधारण वर्ष आहे आणि 2018 आहे ते सुद्धा साधारण वर्ष आहे. ह्याचाच अर्थ हे दोन्ही जे वर्ष असणार आहेत ती कसली असणार आहेत, तर साधारण वर्ष असणार आहेत. म्हणजेच तुमचे एक्स्ट्रा दिवस किती झाले, तर हा पहिल्या वर्षाचा आणि अधिक 1 म्हणजे टोटल 2 तुमचे साधारण एक्स्ट्रा दिवस झाले. ह्याचाच अर्थ तुम्हाला बुधवारच्या 2 दिवस पुढे जायचं आहे, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे तुमचा वार कुठला असणार आहे, तर शुक्रवार असणार आहे. आता पुढचं एक थोडं डिफरंट एक्झाम्पल बघूया. शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001ला झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल. आता हा तिचा जन्म आहे, ह्याचा अर्थ हा तुमचा पहिला बर्थडे नाही. म्हणजेच काय, तर 5 सप्टेंबर 2002 साली तिचा पहिला बर्थडे असेल, 2003 साली तिचा दुसरा बर्थडे असेल, 2004 साली तिचा तिसरा बर्थडे असेल. म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे, तर 5 सप्टेंबर 2004 साली कुठला वार होता. आता ह्यामध्ये टोटल वर्ष किती झालेली आहेत तुमची, तर 3 वर्ष झाली आहेत, 2002, 2003 आणि 2004. पण ह्यामध्ये तुमचं कुठलं लीप वर्ष येते का, तर बघा शेवटचं जे वर्ष आहे 2004, ह्याला 4ने पूर्ण भाग जातो. ह्याचाच अर्थ हे लीप वर्ष असू शकते. पण इथे सुद्धा तुम्हाला शेवटची डेट बघायची आहे, जी आहे 5 सप्टेंबर. ह्याचा अर्थ ती जी डेट आहे फेब्रुवारीची, तो इन्क्लुडेड आहे का फेब्रुवारी महिना, तर हो आहे. म्हणजेच ह्याचे एक्स्ट्रा दिवस तुम्हाला काउंट करायचे आहेत, जे की असतील 2. 2003चा एक्स्ट्रा दिवस किती, तर एका वर्षात 1 असतो आणि 2002चा 1. ह्याचा अर्थ किती टोटल एक्स्ट्रा दिवस झाले, तर टोटल झाले 4 एक्स्ट्रा दिवस. म्हणजेच काय, तर बुधवारच्या तुम्हाला 4 दिवस पुढे जायचं आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे त्या दिवशी कुठला वार असेल, तिसऱ्या बर्थडेच्या दिवशी, तर रविवार असेल. क्लिअर आहे. आता पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊया. 3 मार्च 2024 रोजी जर सोमवार असेल, तर 3 मार्च 2011 रोजी कुठला वार होता, तर ह्यामध्ये किती वर्ष झाली टोटल, तर 2011 वजा 2004, तुमची इथे टोटल 7 वर्ष झाली, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत, तर इथे व्यवस्थित लक्ष द्या. 2004 हा लीप वर्ष येईल, पण इथे तुमचा मंथ जो आहे तो मार्च महिन्यापासून सुरुवात होते त्याला. ह्याचाच अर्थ हे लीप इयर काउंट करायचं नाही. पुढचं लीप वर्ष येईल का बघा, तर पुढचं लीप वर्ष कधी असते, 2004 नंतर कुठलं असेल, तर 2008 असेल, बरोबर आहे. हे काउंट होईल का, तर हे काउंट होईल. याचा अर्थ एक लीप वर्ष झालं. आणि त्याच्या पुढचं कुठलं येईल, तर 2012 येईल, 4 वर्षानंतर येते, तर ते काउंट होईल का, तर ते नाही होणार, कारण आपल्या 2011 पर्यंत सांगितलेलं आहे. ह्याचाच अर्थ काय, तर एकच तुमचं लीप वर्ष आहे. म्हणजे इथे काय करायचं तुम्हाला, तर 7 अधिक 1 टोटल 8. मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की तुम्ही हे डायरेक्ट सुद्धा करू शकता. म्हणजे 8 तुमचे एक्स्ट्रा दिवस झाले. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 0 ते 6च्या रेंजमध्ये तुम्हाला आणायचे एक्स्ट्रा दिवस. तर हे 8ला 7ने पुन्हा भाग द्या, 7 एके 7. ठीक आहे. बाकी किती राहील, तर 1 बाकी राहील. ह्याचाच अर्थ काय, तर सोमवारच्या पुढे 1 दिवस तुम्हाला चालायचं आहे. सोमवारच्या पुढचा वार कुठला आहे तो, तर मंगळवार. मंगळवार हे तुमचं उत्तर असेल. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न बघूया, ज्यामध्ये डेट बघा उलट्या दिलेल्या आहेत.
2018ला सोमवार असेल तर 2015 साली 10 डिसेंबर 2015 साली कुठला वार असेल? तर इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तर 10 डिसेंबर 2015 ते 10 डिसेंबर 2018 असंच काउंट करायचं आहे. हे टोटल किती वर्ष झाली? तर ही झाली टोटल 3 वर्ष. 18 वजा 15. तर ह्या 3 वर्षामध्ये लीप वर्ष आहे का हे फाइंड आउट करा. तर हो, लीप वर्ष आहे. 2016 हे लीप वर्ष असणार आहे, कारण 16ला 4ने पूर्ण भाग जातोय. आणि पुढचं जे लीप वर्ष आहे ते 2020 साली येईल, पण आपल्या इथे 18 पर्यंतच काउंट करायचं आहे. याचा अर्थ एकच लीप वर्ष आहे. तुम्ही काय करा, तर ही 3 टोटल वर्ष प्लस 1, ठीक आहे, हे झाले 4. हे 4च तुमचे एक्स्ट्रा दिवस आहेत. म्हणजे काय, तर सोमवारच्या पुढे 4 दिवस तुम्ही अधिक करा. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. पण ही तुम्हाला चुकी करायची नाहीये. तुम्हाला इथे पुढे जायचं नाही, कारण डेट बघा तुम्हाला उलट्या दिलेल्या आहेत. ह्याचाच अर्थ 4 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, तर 4 दिवस हे तुम्हाला सोमवारच्या मागे जायचं आहे आणि कुठला वार येतोय ते बघायचं आहे. जर 4 दिवस तुम्ही मागे जाल तर तुम्हाला इथे कुठला वार भेटेल, तर गुरुवार भेटेल. पण हेच सोपं करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय, तर 7 वजा 4 करा. जे तुमचं उत्तर येईल ते 7 मधनं मायनस करा आणि जो आकडा येईल, म्हणजे ह्या केसमध्ये 3, तर सोमवारच्या पुढे तुम्हाला 3 दिवस पुढे चालायचं आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, ठीक आहे. तर हे असं सुद्धा तुम्ही करू शकता. अदरवाईज सोमवारच्या मागे 4 दिवस गेलं तरी चालेल. क्लिअर आहे? आता पुढचं थोडं ट्रिकी आहे किंवा डिफरंट टाईपचे एक्झाम्पल आहे, ते सुद्धा आपण बघूया. इथे त्यांनी सांगितलंय रवीचा जन्म 5 मे 1992 झाला, ज्या दिवशी सोमवार होता, आणि तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट बघायला जातो. फक्त वाढदिवस जर मंगळवारी आणि बुधवारी असेल तर तो चित्रपट बघत नाही. तर तो पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत किती वेळा चित्रपट बघणार नाही. तर इथे सिंपल आहे बघा. पहिला त्याचा जो बर्थडे असेल तो कधी येईल, तर तो 93 साली येईल. कधी? 5 मे 93ला. पुढचा येईल तो कितीला येईल? 94 साली येईल. नंतर 95ला येईल, नंतर 96ला येईल, नंतर 97ला येईल, नंतर 98ला येईल, नंतर 99ला येईल, नंतर 2000ला येईल, नंतर 2001ला येईल आणि शेवटचा असेल तो 2002ला येईल. ठीक आहे, 10 वर्ष सांगितलेली आहेत आपल्याला त्यांनी. आणि पुढे महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलं, तर मंगळवार किंवा बुधवार जर येत असेल तर तो जात नाही पिक्चर बघायला. ठीक आहे. तर आता इथे सिंपल बघा, 93 साली कुठला वार येईल 5 मे 1993ला? तर 93 हे साधारण वर्ष आहे का लीप वर्ष आहे? तर हे साधारण वर्ष आहे. ह्याचा अर्थ इथे किती एक्स्ट्रा दिवस असतील, तर 1 असेल. म्हणजेच सोमवारच्या पुढे 1 दिवस तुम्हाला जायचं आहे, म्हणजे इथे कुठला वार असेल, तर मंगळवार असेल. पुढे 94 हे लीप वर्ष आहे का? तर 94 हे लीप वर्ष नाही, कारण 94ला 4ने भाग जात नाही. याचा अर्थ काय, तर पुन्हा 1 एक्स्ट्रा दिवस. ह्याचा अर्थ ह्याच्या पुढचा कुठला वार असेल, तर बुधवार असेल. ठीक आहे, ह्या बर्थडेला. 95च्या बर्थडेला कुठला वार असेल, हे लीप वर्ष आहे का? तर नाही. तर इथे सुद्धा 1 घर तुम्हाला पुढेच जावं लागेल, म्हणजे इथे काय वार येईल, तुमचा गुरुवार. ह्याच्यानंतर 96 हे लीप वर्ष आहे का? ह्याला 4ने भाग जातो का? तर हो, जातो. 4 दुने 8, 1 4 चौक 16, म्हणजे हे लीप वर्ष आहे. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतील, तर 2 एक्स्ट्रा दिवस असतील. ह्याचा अर्थ गुरुवारच्या 2 दिवस तुम्हाला पुढे जायचं आहे, शुक्रवार आणि शनिवार. त्यानंतर 97 हे साधारण वर्ष असेल का लीप, तर हे साधारण. इथे सुद्धा तुम्हाला 1 घरच पुढे जायचं आहे, शनिवारच्या पुढचा रविवार. त्याच्यानंतर 98, तर 98 सुद्धा साधारण वर्ष. इथे सुद्धा तुम्हाला 1 घर पुढे जायचं आहे, ते म्हणजे रविवारच्या पुढे सोमवार. त्यानंतर 99, तर हे सुद्धा साधारण वर्ष. इथे सुद्धा तुम्हाला 1 घर पुढे जायचं आहे, इथे येणार मंगळवार. पुढे 2000 हे लीप वर्ष आहे. ह्याचा अर्थ इथे 2 एक्स्ट्रा दिवस, म्हणजे काय, तर बुधवार आणि गुरुवार. ठीक आहे. आणि 2001चा जो बर्थडे असेल तिथे साधारण वर्ष. इथे सुद्धा काय, तर इथे सुद्धा 1 वर्ष पुढे, तर शुक्रवार. आणि शेवटचं आहे 2002चं, इथे सुद्धा लीप वर्ष नसणार आहे, त्यामुळे काय 1 घरच पुढे जायचं आहे, शुक्रवारच्या पुढे 1, तर शनिवार. आता तुम्ही त्याच्या सर्व बर्थडेचे वार काढलेले आहेत. आता तुम्हाला सांगितलंय मंगळवार आणि बुधवारी जात नाही, तर मंगळवार आणि बुधवार कुठे कुठे येतोय, तर इथे जात नाही, बुधवार इथे जात नाही. त्यानंतर बघा इथे, तर इथे मंगळवार इथे जात नाही. ह्याचा अर्थ टोटल काउंट केले तर 3 बर्थडे त्याचे असे आहेत जिथे तो मूवीला जात नाही. क्लिअर आहे? तर हेच तुम्हाला उत्तर काढायचं होतं. आता बघूया आपण तिसरा टाईप, ज्यामध्ये तुमचं इयर तर सेम असणार आहे, फक्त तुमची जी डेट दिलेली आहे, मंथ आणि डेट, ही तुमची वेगवेगळी असणार आहे किंवा डिफरंट असणार आहे. तर इथे कसं काढणार आहेत, तर सिंपल आहे. 8 जानेवारी आणि 17 फेब्रुवारी मधलं त्यांनी एक्स्ट्रा दिवस काढायला सांगितले आहेत, किंवा 17 फेब्रुवारीचा वार काढायला सांगितलं आहे. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर 8 जानेवारी ते 17 फेब्रुवारीमध्ये काढायचं असेल तर 8 फेब्रुवारीपर्यंतचं काढा. 8 जानेवारी टू 8 फेब्रुवारी. कारण का, तर आपल्याला मंथनुसार एक्स्ट्रा दिवस किती येतात ते माहिती आहे.
तर जानेवारी महिन्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असणार आहेत? 8 जानेवारी ते 8 फेब्रुवारीमध्ये. तर जानेवारी महिन्यामध्ये 3 असतात, कारण 31चा महिना असतो, ह्याचा अर्थ 3 एक्स्ट्रा दिवस. आणि ह्या 8 फेब्रुवारीच्या पुढे तुम्हाला 17 फेब्रुवारीपर्यंत जायचं आहे. ते कसं जाणार? तर 17 वजा 8 करा, तर हे होतील 9 दिवस. तर हे 9 एक्स्ट्रा दिवस तुम्हाला ह्या 3 मध्ये ऍड करा, तुम्हाला भेटेल तर 12. आणि ह्या 12 एक्स्ट्रा दिवसाला तुम्हाला रिड्यूस करायचं आहे 0 ते 6 मध्ये. ठीक आहे, म्हणजे 7 ने भागा आणि मग तुम्हाला बाकी किती भेटेल? 3 2 5. ह्याचा अर्थ 5 घरं तुम्हाला सोमवारच्या पुढे जायचं आहे. आणि ह्याच्या 5 घरं पुढे गेला तर तुम्हाला कुठला वार भेटेल? तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. क्लिअर आहे? सोपं आहे. पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्हाला इयर सेम आहे, फक्त तुम्हाला इथे मंथ वेगवेगळे दिलेले आहेत आणि डेट वेगवेगळे दिलेले आहेत. इथे पण काय करायचं? सेम 13 मार्च टू तुम्हाला काय करायचं आहे? तर 13 एप्रिल पर्यंत काढा. तर हे टोटल महिने किती झालेले आहेत? तर 1 महिना झालेला आहे. ठीक आहे, मार्च आणि एप्रिल. पण ह्या 1 महिन्यासाठी तुम्हाला कुठले एक्स्ट्रा दिवस घ्यायचे आहेत? तरी तुम्ही व्यवस्थित बघाल तर मार्च महिना हा पूर्ण होतोय 31 मार्च पर्यंत. ह्याचा अर्थ तुम्हाला इथे 3 एक्स्ट्रा दिवस घ्यायचे आहेत. क्लिअर आहे? आता हे झाले 13 एप्रिल पर्यंत, पण तुम्हाला 24 एप्रिल पर्यंत जायचं आहे. ह्याचा अर्थ 24 वजा 13 करा, राहतील किती? तर 11. तर हे 11 एक्स्ट्रा दिवस सुद्धा ह्यामध्ये ऍड करा. 11 + 3 तर 14 आणि 7ने त्याला भागल्यावर पूर्ण भाग लागतोय आणि बाकी काय राहते? तर 0 राहते. ह्याचा अर्थ इथे सुद्धा कुठला वार असेल? तर मंगळवारच असेल. क्लिअर आहे? आता पुढे जाण्याआधी एक लहानशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने मला अधिकाधिक तुमच्यासाठी ह्या टॉपिकवरचे किंवा अशा प्रकारच्या टॉपिकवरचे व्हिडिओ बनवण्याची प्रोत्साहन हे भेटत असते. क्लिअर आहे? तर प्लीज लाईक करा. पुढे आता ही 2 एक्झाम्पल जी आहेत तुम्ही स्वतः करा आणि त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये मेन्शन करा. पुढची 2 महत्त्वाची एक्झाम्पल मी इथे घेतो. तर इथे त्यांनी सांगितलंय जागतिक पर्यावरण दिन 2018 या वर्षी मंगळवारी होता, तर त्या वर्षी सरदार पटेल जयंती कुठल्या वारी असेल? आता ह्यासाठी तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन, योगा दिन, गांधी जयंती, नेहरू जयंती, तर असे काही महत्त्वाचे दिवस आहेत, महिला दिन, तर हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजेत किंवा तुम्हाला माहिती पाहिजेत, तरच तुम्हाला अशा प्रकारची एक्झाम्पल ही सॉल्व्ह करता येतील. तर जागतिक पर्यावरण दिन कुठल्या दिवशी असतो? तर तो असतो 5 जून रोजी. पण इथे त्यांनी इयर पण दिलेलं आहे, तर 2018. आणि ह्या दिवशी कुठला वार होता? तर मंगळवार होता. सरदार पटेल जयंती कुठल्या दिवशी असते? तर ती असते 31 ऑक्टोबर. तर 31 ऑक्टोबर 2018 रोजी कुठला वार असेल? तर इथे सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. 5 जून ते 5 ऑक्टोबर ह्यामध्ये एक्स्ट्रा दिवस काढायचे आहेत. किती मंथ झाले? तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. टोटल किती महिने झाले? ते 4 महिने झाले. आणि ह्या 4 महिन्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असणार आहेत? तर बघा, जून महिन्याचे तुम्हाला काउंट करायचे आहेत, जुलै महिन्याचे काउंट करायचे आहेत, ऑगस्ट महिन्याचे काउंट करायचे आहेत आणि सप्टेंबर महिन्याचे काउंट करायचे आहेत. जून मध्ये किती असतात? तर 30चा महिना असतो, ह्याचा अर्थ 2 असणार आहेत. जुलैमध्ये किती? तर 3 असतात, ऑगस्टमध्ये सुद्धा 3 असतात आणि सप्टेंबरमध्ये 2 एक्स्ट्रा दिवस असतात. आणि ह्याची टोटल काउंट तुम्ही केली तर 10 येणार आहेत. तर हे 10 एक्स्ट्रा दिवस प्लस 5 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर ह्यामध्ये किती एक्स्ट्रा दिवस असणार आहेत? तर सिंपल आहे, 31 वजा 5 करा, जे भेटतील तुम्हाला 26. ठीक आहे, तर हे 26 एक्स्ट्रा दिवस. तर हे 26 एक्स्ट्रा दिवस तुम्हाला, ह्या एक्स्ट्रा दिवस तुम्हाला जे 10 भेटले त्यामध्ये ऍड करायचे आहेत. म्हणजे किती? तर 36 एक्स्ट्रा दिवस भेटले. ठीक आहे, आता तुम्हाला पुन्हा 0 ते 6च्या रेंजमध्ये आणायचे. म्हणजे काय? तर 7ने त्याला भाग द्या. 7 पता 35, म्हणजे एक तुमची बाकी राहील किंवा एक रिमाइंडर राहील. ह्याचाच अर्थ तुम्हाला मंगळवारच्या 1 दिवस पुढे जायचं आहे. मंगळवारच्या 1 दिवस पुढे गेल्यावर तुम्हाला काय भेटेल? बुधवार भेटेल. तर तुमचं उत्तर असेल बुधवार. क्लिअर आहे? आता बघूया पुढचं एक्झाम्पल. तर त्यांनी सांगितलं 2018 या वर्षी प्रजासत्ताक दिन जो की असतो 26 जानेवारी रोजी, तो होता शुक्रवार होता. तर त्याच दिवशी स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट 2018 ला कुठला वार होता? आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला असंच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. फक्त तुम्हाला एक ट्रिक अशी सांगतोय, जर तुम्हाला प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनामधला जर एक्स्ट्रा दिवस काढायचे असतील तर एक नोट डाऊन करा. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मध्ये जर ते साधारण वर्ष असेल तर 5 एक्स्ट्रा दिवस असतात आणि जर ते लीप वर्ष असेल तर 6 एक्स्ट्रा दिवस असतात. आता ह्या केसमध्ये हे लीप वर्ष आहे का? 2018 आहे. तर बघा, ह्याला 4ने भाग जातो का 18ला? तर नाही जात. ह्याचा अर्थ हे साधारण वर्ष आहे, म्हणजे तुम्हाला 5 एक्स्ट्रा दिवस भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला शुक्रवारच्या 5 घरं पुढे जायचं आहे. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. ठीक आहे, पुढे ह्या केसमध्ये बघा, 2017 हे साधारण वर्ष आहे का लीप आहे? तर हे सुद्धा साधारण वर्ष आहे. इथे सुद्धा तुम्हाला 5 घरं पुढे जायचं आहे आणि 5 घरं पुढे गेल्यावर तुम्हाला भेटेल मंगळवार.
क्लिअर आहे. जर इथे लीप वर्ष असतं 2016 असतं तर काय घेतलं असतं तुम्ही, तर 6 एक्स्ट्रा दिवस. पुढचे एक अजून एक्झाम्पल घेऊया ज्यामध्ये डेट ह्या उलट्या दिलेल्या आहेत बघा. तर 27 मे 2018 रोजी रविवार होता. तर 14 एप्रिल 2018 रोजी कुठला वार होता, इथे तुम्हाला मागे यायचं आहे आणि ते कसं यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर 14 एप्रिल ते 14 मे हा किती महिने झाले, तर हा झाला 1 महिना. आणि ह्या एका महिन्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असणार आहेत, तर एप्रिल महिना आहे म्हणजे 30 दिवसाचा महिना आहे, याचा अर्थ 2 एक्स्ट्रा दिवस. पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर 14 मे ते 27 मे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस काढायचे आहेत. ते कसे काढणार, तर 27 वजा 14 करा, जे तुम्हाला भेटतील 13. ठीक आहे. तर 13 एक्स्ट्रा दिवस, 13 अधिक हे 2 एक्स्ट्रा दिवस म्हणजे किती टोटल एक्स्ट्रा दिवस, तर 15 एक्स्ट्रा दिवस. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय 0 ते 6च्या रेंजमध्ये आले पाहिजेत. तर ह्याला 7 ने भाग द्या, 7 दुने 14 आणि बाकी राहिली 1. म्हणजे तुमचा एक्स्ट्रा दिवस किती झाला, तर 1 झाला. पण ह्या केसमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे का, तर नाही. ह्या केसमध्ये तुम्हाला मागे यायचं आहे संडेच्या, तर तो असेल सॅटरडे. पण जर जास्ती संख्या आली, 1 ऐवजी 6 आले, तर तुम्ही 6 इथे काउंट करत बसू नका. सिंपल आहे, 7 वजा 6 करा, जो असेल 1, तो ह्या रविवारच्या पुढे जा. क्लिअर आहे. आता बघूया चौथा टाईप, ज्यामध्ये आपला पहिला टाईप आणि दुसऱ्या टाईपचं मिक्सचर आहे. म्हणजे डेट सुद्धा तुमची वेगळी आहे, डेट आणि मंथ, आणि तुमचं इयर सुद्धा वेगवेगळं आहे. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सिंपल आहे. 8 मार्च 2018 जर गुरुवार होता, तर तुम्हाला काढायचं आहे 8 मार्च 2019 कुठला वार असेल. मग आपण काय करूया, ह्या 8 मार्च पासून 22 मार्च पर्यंत पुढे जाऊया. तर तुम्हाला माहिती असते एका वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतात. तर सगळ्यात आधी बघा, ते लीप वर्ष आहे का साधारण वर्ष आहे, तर इथे दोन्ही सुद्धा साधारण वर्षच आहेत. ह्याचा अर्थ ही साधारण वर्ष आहे. म्हणजे तुमचे एक्स्ट्रा दिवस किती आले, तर 1 एक्स्ट्रा दिवस आला. आता तुम्हाला जायचं आहे 8 मार्च 2019 ते 22 एप्रिल 2019 ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती आहेत. पण इथे सुद्धा तुम्ही काय करा, 8 मार्च 2019 ते 8 एप्रिल 2019 हे इथपर्यंतचे एक्स्ट्रा दिवस काढा, कारण हा पूर्ण 1 महिना झाला. बरोबर आहे. ह्याच्यातला आपल्याला एक्स्ट्रा दिवस इझिली सापडतील. तर आता इथे मार्च महिना आहे का एप्रिल महिना आहे, तर मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतात, तर सिंपल आहे. तर 31 दिवसाचा मार्च महिना असतो. ह्याचा अर्थ एक्स्ट्रा दिवस किती असतील, तर 3 एक्स्ट्रा दिवस असतील. आता आपण जाऊया 8 एप्रिल ते 22 एप्रिल ह्या डेट पर्यंत एक्स्ट्रा दिवस किती असतील. तर हे सुद्धा सिंपल आहे बघा. 22 वजा 8 करा, तर 12 वजा 8 4 आणि हे वरचे 1, हे 14 एक्स्ट्रा दिवस असतील. तर आता ह्या एक्स्ट्रा दिवसांची तुम्हाला ऍडिशन घ्यायची आहे. 14 ने 3 17 आणि 1 18, म्हणजे टोटल 18 एक्स्ट्रा दिवस झाले. आता ह्याला 7 ने भागा आणि 0 ते 6च्या रेंजमध्ये एक्स्ट्रा दिवस आणा. 7 दुने 14 आणि वरचे बाकी किती राहतील, तर 4 राहतील. ठीक आहे. 4 बाकी राहील. याचा अर्थ तुम्हाला ह्या गुरुवारच्या 4 दिवस पुढे जायचं आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला भेटेल सोमवार. क्लिअर आहे. पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊया. तर 18 मार्च 2015 रोजी बुधवार होता, तर 8 जुलै 2018 रोजी कुठला वार असेल. तर ह्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला 18 मार्च 2015 ते 18 मार्च 2018 इतका विचार करायचा आहे. तर हे टोटल वर्ष किती झाले, तर हे टोटल वर्ष झाले 3. पण ह्या 3 वर्षामध्ये लीप वर्ष येते का, तर हो लीप वर्ष येते. कुठलं लीप वर्ष येते, तर 2016 हे लीप वर्ष येते आणि हे एकच लीप वर्ष येते. ठीक आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला अधिक इथे 1 लीप वर्ष ऍड करायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला 4 हे एक्स्ट्रा दिवस भेटतील. कशामध्ये, तर 18 मार्च 2015 ते 18 मार्च 2018 ह्या दिवसांमध्ये. पुढे आपल्याला जायचं आहे 18 मार्च 2018 ते 18 जून 2018. आता मी इथे जुलै का नाही घेतलं, तर ही 8 तारीख 18च्या मागची तारीख आहे, म्हणून मी तिकडे 18 जून पर्यंतच विचार केला आहे. तर इथे कुठले कुठले महिने आले, तर मार्च आला, त्यानंतर एप्रिल आला, त्यानंतर मे आला. पुढे जून हा होतोय का पूर्ण महिना, तर नाही होत. तर मार्च मध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात, तर ते असतात 3, एप्रिलमध्ये 2 असतात आणि मे मध्ये 3 असतात. तर हे टोटल एक्स्ट्रा दिवस किती झाले, 3 2 5 आणि 3 8, हे 8 एक्स्ट्रा दिवस झाले. पुढे आपल्याला जायचं आहे 18 जून 2018 ते किती, तर 8 जुलै 2018. आता हे टोटल दिवस तुम्ही जर काउंट कराल, तर हे होतील 20 एक्स्ट्रा दिवस. ठीक आहे. हे टोटल 20 दिवस होतील. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या शून्य एक्स्ट्रा दिवस जे तुम्हाला भेटलेले आहेत त्यांची ऍडिशन घ्यायची आहे, जी होईल 32. ठीक आहे. आता ही 32 तुम्हाला पुन्हा कमी करायची आहे. कशाने, 7 ने भाग द्यायचा आहे आणि जी बाकी राहील 7 चोक 28. ठीक आहे. आणि वरती बाकी किती राहील, तर 4 ही बाकी राहील. म्हणजे तुम्हाला फायनली किती भेटलेलं आहे उत्तर, तर 4 हे एक्स्ट्रा दिवस भेटलेले आहेत. म्हणजे तुम्हाला बुधवारच्या 4 दिवस पुढे चालायचं आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार.
म्हणजे उत्तर तुमचं काय असेल तर रविवार असेल. क्लिअर आहे. तर असं तुम्हाला स्टेपमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये अशा एक्झाम्पलमध्ये चालायचं आहे. आता पुढचा आपला टाईप बघायचा आहे तो म्हणजे एज कॅल्क्युलेशन. इथे तुम्हाला एका व्यक्तीचं वय हे काढायचं असते. बघा, निहालचा जन्म 18 जून 1994 रोजी झाला असेल तर 24 ऑक्टोबर 2018 रोजी त्याचं वय किती. तर हे कसं काढणार, तर एक बॉक्स बनवा पहिल्यांदा, ज्यामध्ये पहिलं वर्ष घ्या, मंथ घ्या आणि नंतर डेज घ्या. ठीक आहे, इथे डेज घ्या, मंथ घ्या आणि इथे इयर घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय काउंट करायचं आहे ते 18 जून ही तुमची स्टार्टिंग डे आहे. 1994 ज्या दिवशी त्याचा जन्म झाला ती घ्यायची आहे. थ्रू काय करायचं आहे, तर जी तुम्हाला तारीख दिलेली आहे 2018 जे वर्ष दिलेलं आहे त्याचं तुम्हाला 18 जून घ्यायची आहे. 18 जून 2018. आता ही टोटल किती वर्ष झाली, तर ही टोटल 23 वर्ष झाली. म्हणजे इथे तुम्ही एक वर्ष किती घेणार, तर इथे 23 घ्या. आता मंथ तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, ते कसे करणार, तर 18 जून 2018 जे आपण इथे घेतलेले आहेत तर ते घ्या. तू काय करायचं आहे, 18 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला जायचं आहे. 18 ऑक्टोबर 2018. आता हे केवढे महिने झाले, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने झाले. म्हणजे तो 4 महिन्याचा असेल तर इथे 4 मंथ घ्या. आता आपल्याला डे फाइंड आउट करायचं आहे. 18 ऑक्टोबर ते किती, तर 24 ऑक्टोबर ह्याच्यामधले आपल्याला तुम्हाला डे फाइंड आउट करायचे आहेत. ते कसे करणार, तर 24 वजा 18 घ्या, जे भेटतील तुम्हाला 6. तर हे त्याचं उत्तर झालं. 23 वर्ष 4 महिने आणि 6 दिवस. क्लिअर आहे. तर इतकं सोपं हे आहे. फक्त तुम्हाला इयर, मंथ आणि डे हे सेपरेट फाइंड आउट करायचे आहेत. क्लिअर आहे. आता सेम प्रश्नासाठी 27 एप्रिल 2018 रोजी त्याचं वय किती असेल, तर आता इथे आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर 18 जून 1994 सॉरी, तर हा त्याचा जन्म तुम्हाला किती काउंट करायचा आहे, तर पुन्हा 18 जून पर्यंतच करायचा आहे. पण हा एप्रिल हा महिना त्याच्या मागचा महिना आहे. ठीक आहे, जूनच्या मागचा महिना आहे. याचा अर्थ 2018 रोजीचं आपल्याला जून महिना हा घेता येणार नाही. म्हणजेच काय, 2017चा घ्या. 18 जून 2017. ही टोटल किती वर्ष झाली, तर ही झाली 23 वर्ष. म्हणजे तो 23 वर्षाचा आहे. त्यानंतर आपल्याला महिने फाइंड आउट करायचे आहेत. ते कसे करणार, तर ही डेट घ्या शेवटची 18 जून 2017 ते 18 एप्रिल 2018. हे किती महिने झाले, तर हे टोटल 10 महिने झाले. मंथमध्ये इथे लिहा 10 महिने आणि पुढचे तुम्हाला डे काउंट करायचे आहेत. तर ते कसे करणार, 18 एप्रिल 2018 नंतर 27 एप्रिल 2018 पर्यंत. 27 वजा 18 करा, जे तुम्हाला उत्तर भेटेल जे की असतील 9 डेज. तर हे 9 डेज तुमचे डेज झाले. म्हणजे हे तुमचं उत्तर झालं. तर असं एज तुम्हाला फाइंड आउट करायला लागते. क्लिअर आहे. आता पुढचा टाईप बघूया, रिपिटेशन ऑफ कॅलेंडर. कॅलेंडर तुमचं किती वर्षाने हे रिपीट होते हे तुम्हाला आलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं इथे लक्षात घ्यायचं आहे, जर ते साधारण वर्ष तुम्हाला दिलेलं असेल प्रश्नामध्ये, तर साधारण वर्ष जे आहे ते दर 11 वर्षाने रिपीट होते. आता हे 11 वर्षाने रिपीट केल्यानंतर जर तुम्हाला लीप वर्ष भेटलं तर ते तुमचं उत्तर नसणार आहे. बघा, पुन्हा एकदा लक्षात द्या, तुम्हाला एखादं साधारण वर्ष दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 11 वर्ष ऍड केलीत आणि जे उत्तर भेटेल ते जर लीप वर्ष असेल तर ते तुमचं उत्तर नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 6 ऍड करायचे आहेत. हे 11 नाही, ह्या वर्षामध्ये तुम्हाला 6 ऍड करायचे आहेत. मग तुमचं तुम्हाला साधारण वर्ष भेटून जाईल जे की रिपीट होणार असेल. क्लिअर आहे. पण जर तुम्हाला लीप वर्ष त्यांनी दिलेलं असेल तर तुम्हाला प्रत्येक 28 वर्षानंतर लीप वर्ष हे रिपीट होत असते. तर हे कंपल्सरी आहे. तुम्हाला लीप वर्ष दिलं असेल तर ते 28 वर्षानंतरच रिपीट होणार. म्हणजे तुम्हाला अधिक 28 त्याच्यामध्ये करायचे आहेत. तर ह्याची काही एक्झाम्पल आपण बघूया. तर बघा, 2007 हे वर्ष पुन्हा कधी रिपीट होणार आहे, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 11 ऍड करायचे आहेत. ठीक आहे, 6 नाही, सगळ्यात आधी 11 ऍड करा. जर 11 ऍड केल्यानंतर भेटणारं वर्ष जर साधारण वर्ष असेल तर तेच तुमचं उत्तर असेल. पण हे जे भेटलेलं उत्तर आहे ते जर लीप वर्ष असेल तर तुम्हाला पुन्हा या 11 ऐवजी 6 ह्याच्यामध्ये अधिक करायचे आहेत. मग तुमचं जे उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर असेल. तर इथे तुम्हाला काय भेटलेलं आहे, तर 11 ऍड केल्यानंतर तर हे 2018 हे साधारण वर्षच आहे, हे लीप वर्ष नाही. याचा अर्थ 2007चं कॅलेंडर 2018ला रिपीट होईल. पुढचा प्रश्न आहे 2011चा रिपीट कधी होईल. 2011 हे सुद्धा साधारण वर्ष आहे. याचा अर्थ आपल्याला ऍड काय करायचं आहे, तर 11 ऍड करायचे आहेत. 11 दुने 22. ठीक आहे, 2022 साली ते रिपीट होईल. तर 2022 जे भेटलेलं आहे ते साधारण वर्ष आहे का लीप वर्ष आहे, तर हे साधारण वर्ष आहे. म्हणजे हेच तुमचं उत्तर. पण जर हे लीप वर्ष भेटलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तर अधिक 6 करायचे. क्लिअर आहे. आता 2014 हे वर्ष बघूया.
तर 2014 हे वर्ष लीप आहे का साधारण आहे? तर हे साधारण आहे. ह्याचा अर्थ आपल्याला ऍड काय करायचं आहे? तर पहिल्यांदा 11 ऍड करायचे आहेत. 11 ऍड केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? तर इथे 5 भेटेल, इथे 2 भेटेल, इथे 0 भेटेल आणि इथे 2 भेटेल. म्हणजे 2025 हे वर्ष भेटेल, जे की एक साधारण वर्ष आहे. म्हणजे उत्तर तुमचं हेच असणार आहे. पुढचं एक अजून बघूया. 2017 हे वर्ष बघूया. तर 2017 मध्ये हे साधारण वर्ष आहे का लीप आहे? तर हे साधारण वर्ष आहे. ह्याचा अर्थ आपल्याला काय ऍड करायचं आहे पहिल्यांदा? तर 11 ऍड करायचं आहे. आणि उत्तर आपल्याला काय भेटेल? तर इथे 8 भेटेल, इथे 2 भेटेल आणि इथे 0 भेटेल आणि इथे 2 भेटेल. म्हणजे 2028 हे भेटेल. पण 2028 हे काय आहे? तर हे लीप वर्ष आहे. कशावरनं? तर 28ला 4ने पूर्णपणे भाग लागतो. म्हणजेच काय? तर हे आपलं उत्तर नसणार आहे. तुम्हाला मग काय करायचं आहे? तर 2017 मध्ये 6 ऍड करायचे आहेत. जर उत्तर भेटलं नाही तर 6 ऍड केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? तर 2023 हे वर्ष भेटेल, जे की तुमचं उत्तर असेल. क्लिअर आहे? हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे तुमचा. आता पुढचं बघूया 2020, जे की आहे लीप वर्ष. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे लीप वर्ष हे दर 28 वर्षानेच रिपीट होते. म्हणजे 2020 मध्ये तुम्हाला काय ऍड करायचं आहे? तर 28 ऍड करायचं आहे. तुम्हाला उत्तर काय भेटेल? 2048 भेटेल, जे की तुमचं फायनल उत्तर असेल. 2020चं कॅलेंडर 2028 मध्ये रिपीट होईल. सॉरी 2048 मध्ये रिपीट होईल. आता टाईप 7 मध्ये काही संकीर्ण एक्झाम्पल बघूया किंवा मिसलेनियस एक्झाम्पल बघूया. त्यांनी इथे सांगितलेलं आहे आज शनिवार आहे तर उद्यापासून 53वा दिवस कोणता असेल? तर इथे बघा, इथे टोटल दिवस किती दिलेले आहेत त्यांनी? तर इथे 53 दिवस दिलेले आहेत. तर हे 53 जे तुम्हाला दिवस दिलेले आहेत एक्स्ट्रा दिवस, ह्याचे तुम्हाला रिडक्शन करायचं आहे 0 ते 6 मध्ये. तर ते किती होतील? तर 7 7 49, म्हणजे 4 तुमची बाकी राहील. आणि ही जी 4 बाकी राहील हे तुमचे एक्स्ट्रा दिवस असतील. तर जर शनिवार असेल तर त्याच्या 4 दिवस तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटेल? तर मंगळवार. तर हे असे सोप्या प्रकारचे प्रश्न असतील. फक्त तुम्हाला हे इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, उद्यापासून जर असेल तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचं एक महत्वाचं एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे शांताबाई जी आहे ती शांतारामपेक्षा किती दिवसाने मोठी आहे? तर 268 दिवसाने मोठी आहे. म्हणजे टोटल दिवस किती एक्स्ट्रा दिवस दिलेले आहेत? 268 आहेत. त्याला तुम्हाला कशाने भागायचं आहे? तर 7ने भागायचं आहे. आणि ह्याला 7ने भागल्यानंतर तुम्हाला जी बाकी भेटेल, तर ह्या केसमध्ये तुम्हाला 2 ही बाकी भेटेल. तर हे तुमचे एक्स्ट्रा दिवस झाले. क्लिअर आहे? तर त्याने इथे पुढे काय सांगितलं? शांतारामचा जन्म जर रविवारी झाला. कोणाचा? शांतारामचा जन्म रविवारी झाला तर शांताबाईचा जन्मवार कुठला? आता ह्या केसमध्ये तुम्हाला रविवारच्या 2 दिवस पुढे जायचं आहे का 2 दिवस मागे जायचं आहे? तर ह्या केसमध्ये रविवारच्या तुम्हाला 2 दिवस मागे जायचं आहे, जो की तुमचा वार असेल शुक्रवार. क्लिअर आहे? आता पुढचं सुद्धा एक्झाम्पल सेम आहे. सुरेश कोणापेक्षा मोठा आहे? तर रमेशपेक्षा मोठा आहे. आणि किती आठवड्याने मोठा आहे? तर 50 आठवड्याने मोठा आहे. आता एक लक्षात द्या, ह्या वर्डकडे व्यवस्थित लक्षात द्या. आठवड्याने सांगितलंय, पूर्ण वीक सांगितलंय. म्हणजे एक्स्ट्रा दिवस असतो का एका वीकमध्ये? तर नाही, 0 एक्स्ट्रा दिवस असतो. म्हणजे 50 आठवड्यामध्ये एकतरी एक्स्ट्रा दिवस असेल का? तर नाही असणार आहे. ह्याचा अर्थ दोघांचा सुद्धा जन्मवार कुठला असेल? तर गुरुवारच असेल. क्लिअर आहे? पुढचं एक्झाम्पल आहे सचिन हा कोणापेक्षा मोठा आहे? तर अजिंक्यपेक्षा मोठा आहे. किती दिवसाने मोठा आहे? तर 548 दिवसाने मोठा आहे. एक्स्ट्रा दिवस काढा. कसे काढणार? 7ने ह्याला भागा. 7 7 49 आणि पुढचे पुन्हा 5 आणि 58 आले. 7 8 56. म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती आले? तर 2 हे तुमचे एक्स्ट्रा दिवस आले किंवा बाकी आली. आता इथे त्याने पुढे काय दिलंय? तर अजिंक्य हा केदारपेक्षा 219 दिवसाने मोठा आहे. म्हणजे अजिंक्य हा केदारपेक्षा किती मोठा आहे? 219 दिवसाने मोठा आहे. हा किती होता? 548 दिवसाने मोठा होता. याचाच अर्थ तुम्हाला इथे सुद्धा काय करावं लागेल? तर 219 ला सुद्धा 7ने भाग द्या. आणि इथे तुम्ही 7ने ह्याला भाग दिल्यावर 7 21 आणि 7 1 7 म्हणजे 2 इथे सुद्धा बाकी राहते. पण पुढे त्यांनी ह्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे की सचिनचा जन्मवार हा रविवार असेल. सचिनचा तुम्हाला संडे दिलेला आहे. तर अजिंक्य आणि केदारचा काढायचा आहे. आता 2 इथे सुद्धा 2चा फरक आहे, इथे सुद्धा 2चा फरक आहे. पण ह्या संडेच्या पुढे जायचं आहे का मागे जायचं आहे? तर ह्या केसमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. बघा, जो मोठा असतो, जर मोठ्याचं दिलेलं असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे. जर लहानाचं दिलेलं असेल एज, तुम्हाला मागे यायचं आहे. ठीक आहे? तर इथे संडेच्या 2 दिवस पुढे गेल्यावर तुम्हाला कुठला वार भेटेल? तर मंडे आणि ट्यूसडे. म्हणजे काय? तर मंगळवार. हे मंगळवार हा कोणाचा आहे? अजिंक्यचा आहे. पण इथे अजून 2 एक्स्ट्रा दिवस, तर 2 दिवस पुन्हा तुम्हाला काय जायचं आहे? पुढे जायचं आहे. बुधवार आणि गुरुवार. गुरुवार कोणाचा झाला? तर हा केदारचा झाला. तर अशा प्रकारे ही एक्झाम्पल ही तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. तर होप करतो तुम्हाला हा पूर्णपणे टॉपिक व्यवस्थित समजला असेल. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर आणि लाईक करायला विसरू नका.
त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला, थँक्यू.